नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, खानदेशाची कवयित्री म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बघा खानदेशाची कवयित्री म्हणून पहा बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, कांजीरंगा बघा हे राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, वंदे मातरम। वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणी लिहिले। बघा वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं होतं, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, वंदे मातरम बघा हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय, संयुक्त राष्ट्र संघाचे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, हेग बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 दास कॅपिटल। बघा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, दास कॅपिटल बघा हा ग्रंथ कार्ल मार्क्स बघा यांनी हा ग्रंथ लिहिला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय, पहिले महायुद्ध। बघा पहिले महायुद्ध विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पहिले महायुद्ध बघा सन 1914 या वर्षी बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, बघा भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो। राष्ट्रीय विज्ञान दिन बघा याचे योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रीय विज्ञान दिन बघा 28 फेब्रुवारी या दिवशी बघा राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच खालीलपैकी काय। बघा भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय असतो, लोकशाही परिशिष्ट प्रस्तावना उद्दिष्टे। भारतीय बघा संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, संघटना तयार करणे बघा हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अधिकार असतो। समजा एखादी बघा संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे, 1 आणि 2 यापैकी नाही। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, संघटना तयार करणे बघा हा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार या प्रकारचा तो अधिकार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये बघा राष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोणत्या प्रकारे करतात। बघा भारतामध्ये राष्ट्रपतींची बघा निवडणूक कोणत्या प्रकारे करतात, अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे। याचं योग्य उत्तर काय असेल, बघा भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणुकीने होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा असेच 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये बघा सर्व आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, नकाशामध्ये बघा पर्वतीय या ठिकाणी बघा तपगिरी हा रंग वापरतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधलं प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणतं आहे। महाराष्ट्र राज्यामधलं प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणतं असेल, इचलकरंजी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 नॅशनल डिफेन्स अकॅडमी बघा NDA कोणत्या ठिकाणी आहे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA बघा पुणे या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 नंदुरबार येथे बघा कोणता विद्यार्थी गोळीबारामध्ये हुतात्मा झाला होता।
बघा सर्वांनी सांगायचे नंदुरबार येथे खालीलपैकी कोणता विद्यार्थी गोळीबारामध्ये हुतात्मा झाला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? शिरीष कुमार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अनाथ बालिका आश्रम. बघा विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा सर्वांनी सांगायचे अनाथ बालिका आश्रम यांची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी कर्वे बघा यांनी अनाथ बालिका आश्रम बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलाय? सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना त्यांनी केली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सुभाषचंद्र बोस बघा यांनी फॉरवर्ड ब्लॉक बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय? खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? बघा या ठिकाणी 4 वायू आहेत. या 4 वायूपैकी कोणता एक वायू आहे जो निष्क्रिय वायू नाही? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? लिथियम बघा या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षय रोग कसा आहे? संक्रामक रोग आहे. तर कॅन्सर बघा रोग कसा असेल? असंक्रामक, संक्रामक, साथीचा रोग यापैकी नाही. कॅन्सर हा साथीचा रोग आहे का? नाही. बघा संक्रमक आहे का तो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? संक्रामक बघा कॅन्सर या ठिकाणी नाही म्हणजे असंक्रामक रोग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलाय? विजेचा बघा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ बघा फिरत राहतो त्यांना बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा गतीचा नियम म्हणतात? बघा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही बघा काही वेळ बघा फिरत राहतो त्यांना आपण काय म्हणतो? गतीचे जडत्व म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलंय? महाराष्ट्रामधलं पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर, भंडारा, अमरावती, चंद्रपूर. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्रामध्ये बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? राधानगरी हे धरण बघा भोगावती या नदीवर बांधण्यात आलेलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा या ठिकाणी काय विचारलाय? ग्रामगीता. ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ग्रामगीता हा ग्रंथ कोण लिहिला होता? संत तुकडोजी महाराजांनी लिहिला होता म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नगर परिषदेच्या अध्यक्षांना आपण काय म्हणतो? नगर अध्यक्ष असे म्हणतो. तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचंय नगर परिषदेच्या बघा अध्यक्षांना आपण काय म्हणतो? नगराध्यक्ष म्हणतो. तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? बघा महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आपण महापौर असे म्हणतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ होता? संत ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ होता म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 मराठवाडा मुक्ती संग्रामदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा असतो? 17 सप्टेंबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मराठी सत्तेचा उदय. मराठी सत्तेचा उदय बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मराठी सत्तेचा उदय बघा हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी बघा लिहिलेलं हे पुस्तक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही? बघा नोबेल पारितोषिक जगामधलं सर्वोच्च बघा या ठिकाणी कोणता पुरस्कार आहे? नोबेल पुरस्कार आहे. तर तो कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जात नाही? बघा तो साहित्यामध्ये दिला जातो, शांततेमध्ये बघा दिला जातो, रसायनशास्त्रामध्ये असतो, बघा कला या शास्त्रामध्ये दिला जात नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? बघा अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधीचं कलम कोणता असेल? बघा कायद्याने बघा भारतीय राज्यघटनेमध्ये अस्पृश्यता नष्ट बघा कलम 17 आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते आहे? बघा कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणतं आहे?
तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे कलिंग युद्धाशी सम्राट अशोक बघा हे नाव संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.